आपल्यासोबत इथं सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ जाधव आहेत. भाऊ काय सांगाल? नमस्कार, मी संदीप भाऊ जाधव बोलतोय. प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर तवडे सहयोगनगर. हा भला मोठा जो खड्डा पडलेला आहे हा आतापर्यंत 2, 3, 4 वेळा पडलेला हा खड्डा. प्रशासनाचा हा डिसोळ कारभार आणि निष्कृष्ट दर्जाचं काम हे इथं दिसून येतंय. एखादा अपघात झाल्यानंतर म्हणजे आम्ही वारंवार तक्रार करतोय, पण तरी पण कोणाला केली तक्रार तुम्ही? प्रशासन अधिकाऱ्याला इथल्या स्थानिक प्रभाग क्रमांक 12च्या फ प्रभाग मधील जेई यांना आम्ही तक्रार केली आहे. फ प्रभाग अधिकारी त्यांना सुद्धा आम्ही तक्रार केलेली आहे. कधी केलेली आहे? या तक्रारीची पहिल्यांदा 2 महिन्यापूर्वी झाली होती, तेव्हा दुरुस्ती झाली होती, पण आज सकाळी तक्रार केलेली आहे. अजूनपर्यंत कोणी आलेलं नाहीये. आता हे तुम्ही आणि तुमची टीम इथं झाड लावलेलं आहे, मग तुम्ही याचा निषेध करताय का नेमकं काय करताय? प्रशासनाचा जाहीर निषेध करत आहोत. प्रशासनाला आमची एवढी विनंती आहे, जसं जपानवरती एक अणुबॉम्ब टाकला होता तसा आमच्या पिंपरी चिंचवडचा एक अणुबॉम्ब टाका, त्यातल्यात आमच्या रुपीनगर, सहयोगनगर, त्रिवेणीनगरवर टाका. आम्ही टॅक्स धारक असून सुद्धा आमच्यावरती ही वेळ येते. त्याच्यात जर एखादा जीव घेणं अपघात झाला, एखादं लहान बाळ, एखादा ज्येष्ठ नागरिक खड्ड्यात पडून जर दुर्दैवी घटना घडली तर याला जबाबदार कोण? प्रशासनाला 1000 वेळा सांगून सुद्धा या अशा घटना घडतायत. आम्ही टॅक्स देत नाहीये का? आमच्याकडे टॅक्स वसूल केला जात नाहीये का? मग हा प्रकार कशासाठी? हा तुम्ही स्मार्ट सिटीच्या नावाखाली पलीकडच, रोडच्या पलीकडच पहा सर्वांनी. माझ्याबरोबर ज्येष्ठ नागरिक आहे, स्थानिक नागरिक आहे, आता तुम्ही सगळं पाहताय. शेजारी स्मार्ट सिटीच्या नावाखाली आमच्याकडनं तुम्ही टॅक्स घेऊन तिकडे सुविधा चांगल्या आहेत आणि इथं 2 फुटाच्या अंतरावरती असं का? तुम्हाला काय अपेक्षित आहे आता हे जे तुम्ही केलंय? काहीच नाही, हे पक्का दुरुस्त करून व्हावं, एखादा घटना होऊ नये म्हणून तुमची पुढली करतो आम्ही. झाड लावलेलं आहे, वारंवार हे असताना खड्डे पडत असतात. पुढली भूमिका काय असणार आहे तुमची? पुढची भूमिका काय असणार आहे? जर हे आजच्या जर सॉल्व्ह नाही झालं, याच्या अगोदर सुद्धा रात्री प्रशासनाने कामं केली आहे. आज रात्री जर नाही झालं तर उद्या शनिवार असू किंवा रविवार असू, त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात न जाता आम्ही त्यांच्या घरी जाणार आणि त्यांच्या घरी झाड लावणार आहे आणि त्यांच्या दारात खड्डे पडणार आहे. खड्डे खोदून त्यांच्या दारात झाड लावायचं आंदोलन करणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे संदीप भाऊ जाधव यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे प्रशासनावरती. आपल्यासोबत इथे एक ज्येष्ठ नागरिक आहेत. काय सांगाल का, काय जे ड्रेनेज जे काही चेंबर जे फुटलेलं आहे याबद्दल, तुम्ही इथं जे थांबलेलं आहे आणि जिथं झाड लावलेलं आहे याबद्दल काय मत आहे तुमचं? चेंबरच नाही, रोडचं सुद्धा काम आहे ना, ते बरोबर झालेलं नाही. त्यामुळे गाडी घसरून पडलो, मला 3000 रुपये खर्च आला मनक्यात घ्या मला. काय वय आहे तुमचं? माझं वय 65 आहे. बघा, 65 वर्षाच्या व्यक्तीला जर ही वेदना जर सहन करावी लागते तर लहान मुलं असतील व परत प्रेग्नेंट लेडीज असतील किंवा अंध व्यक्ती असतील तर हे लोक काय समस्या त्यांच्या पुढे उद्भवणार आणि ते याच्या पुढे आहे ना जाऊन काय करणार आहेत? तर तुमचं काय मत आहे यावरती? नाही, आम्हाला सुविधा मिळाव्यात. आम्ही टॅक्स भरतो, हर टॅक्स भरलाय. टॅक्स भरूनही तुम्हाला पालिका सुविधा देत नाहीये. काय करणार? आता 3000 रुपये कोणाकडून आणायचे आम्ही? आता खर्च झालेले नाही का, दवाखान्यात खर्च झाला ना. म्हणजे याच्यामुळे तुमच्या जीवाला हानी पोहोचलेली आहे, तुम्ही दुखापत झालेली आहे तुम्हाला असं म्हणायचं? हो, दुखापत झाली ना. ठीक. तुम्ही काय बोलाल सर? काय नाव आपलं? असे कितीतरी नागरिक आहेत, आज काका आपल्या बरोबर आहेत म्हणून काकांचं दुःख व्यक्त करतायत. असे कितीतरी व्यक्ती आहेत, कितीतरी नागरिक आहेत, ते समाजासमोर येत नाही. त्यामुळं या घटना ज्या वारंवार होत आहेत त्या न होता प्रशासनाने, आता प्रशासनाकडे सगळा कारभार आहे, तर प्रशासनाने स्वतः त्यावर एक टीम ठेवा प्रत्येक भागामध्ये. त्या टीम बरोबर काम करते का नाही ते बघा. आणि जर होत नसेल तर प्रशासनाने पण स्वतःच्या कामाचा राजीनामा द्यावा. माझं एवढं तत्व म्हणणं. बोले राजू माने, सहयोगनगरला जातो. सहयोगनगरला इतका पाण्याचा पण प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल कचरा साडलेला आहे. तोच कचरा भटकी कुत्रे ते घेऊन जातात शेजारी आमच्या सोसायटीत. म्हणजे मोकाट कुत्र्यांचा तुम्हाला त्रास आहे? घरात जाऊन ते घराच्या शेजारी बाहेर पडतो, त्याचा दुर्गंधी आमच्या लोकांना त्रास सहन करावा लागतो. तोच कचरा या चेंबरमध्ये जाऊन चेंबर फुल होतं. उन्हाळ्यात चेंबर बांधले जातात आणि पावसाळ्यात ते चोका पाहतात, जेणेकरून पाणी आमच्या घरात वाहत येते. त्याची व्यवस्था चांगली करावी. 12च्या नंतर हे चिकनवाले मासेवाले आज आणून टाकतात, ते कुत्रे खाली घेऊन जातात. त्याची एवढी दुर्गंधी आहे त्यामुळे आम्ही सांगून जमलोय. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तुम्ही जर दमलाय, पत्रव्यवहार करून दमलाय, सांगून दमलाय, तर पुढे तुमचं काय नियोजन आहे? तुम्ही पुढे उद्याचा तुमचं काय भूमिका असणार? आमची भूमिका अशी आहे की या ठिकाणी त्यांनी कॅमेरे बसवावेत आणि जे कोणी कचरा टाकतात त्यांची ऍक्शन घ्यावी. आणि आम्ही त्यांनी जर ऐकलं तर आम्ही पालिका मोर्चा नेऊ.